नमस्कार, मी सतीश माने, रिजनल एग्रोनॉमिस्ट ICL. आज आपण पाहतोय की रब्बी हंगामामध्ये राजमा हे एक महत्त्वाचं कडधान्यवर्गीय पीक आहे. आणि आज आपण जेव्हा कडधान्य पिकांचं बघतो की बाबा ही पिकं हवेमधलं नायट्रोजन स्थिर करतात, त्यांच्या मुळावरती नत्र स्थिर करणाऱ्या गाठी असतात. पण राजम्यासारख्या पिकामध्ये ते आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मग राजमा या पिकाला नत्र ह्या अन्नद्रव्याची गरज ही जास्तीची असते. आणि सुरुवातीच्या कैक वाढीच्या अवस्थेमध्ये तशा खतांचा वापर जर शेतकरी बांधवांनी फवारणीच्या माध्यमातून केला तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं ग्रीन फोलिएज म्हणजे पानांची संख्या, फुटवे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात. आणि म्हणून ICLच्या वतीनं या ठिकाणी आपण टेकलीफ या ग्रेडची शिफारस या ठिकाणी शेतकरी बांधवांना करतोय. आणि टेकलीफची अन्नद्रव्य संरचना बघायला गेलं तर 31% नायट्रोजन, 11% पोटॅश, 11% फॉस्फरस सोबत सगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्रित असलेली ग्रेड म्हणजे टेकलीफ. आणि या ग्रेडचा वापर राजमा पिकामध्ये सुरुवातीच्या कैक वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे साधारणपणे 15 दिवस ते साधारण 35 दिवसाची ही जी काही क्रॉपची विंडो आहे, या विंडोमध्ये फवारणीच्या माध्यमातून एक 7 ते 8 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने जर केला तर आपल्याला पानांची संख्या चांगल्या पद्धतीने मिळायला मदत मिळेल. त्याचबरोबर फुटवे असतील, त्याचबरोबर शेंडावाढ असेल आणि एकंदरीतच पिकाची सदृढता चांगल्या पद्धतीने वाढताना आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळं राजमा उत्पादक शेतकऱ्यांनी निश्चित या टेकलीफ या ग्रेडचा वापर या राजमा पिकामध्ये करण्याची शिफारस मी या ठिकाणी करतो. धन्यवाद.